4 दिवसामधला हा तिसरा अपघात आणि या तिसऱ्या अपघाताची बातमी मी तुम्हाला दाखवतोय। आता सध्या मी आहे अहमदपूरहून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावरती आहे। तुम्ही बघू शकता युनिकॉर्न ही होंडा कंपनीची गाडी आहे, 2 व्हीलर, आणि दुसरी जी 4 चाकी आहे ती आहे एक मारुती सुझुकीची गाडी आहे 4 चाकी। मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। या गाडीचा पहिल्यांदा मी तुम्हाला नंबर दाखवतो। तुम्ही बघू शकता MH24AH 6574 या क्रमांकाच्या दुचाकीवरून जावेद आतार हे काजळ हिप्परग्याचे तरुण आहेत। अंदाजे वय त्यांचं 40 ते 42 वय आहे असं इथल्या प्रथमदर्शी नागरिकांनी मला सांगितलेलं आहे। आणि या गाडीला जी धडक झाली ती गाडी आहे ब्रिझा। धडक इतकी जबरदस्त झालेली आहे की या दुचाकीचा पुढचा व्हील जो आहे पूर्ण चक्काचूर झालेला आहे। जाग्यावरती तिचा चेंदा मेंदा झालेला आहे। तुम्ही बघू शकता या गाडीचं पुढचं चाक जे आहे त्या गाडीच्या खाली मोडून पडलेलं दिसतंय तुम्हाला। आणि हा अपघात होताच या ठिकाणी नागरिकांनी मदत कार्यसुद्धा सुरू केलेलं आहे। अनेकांनी मदत करण्याचं काम केलं आहे। पोलीससुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र या अपघातातील एक तरुण जो आहे जावेद आतार त्याचं दवाखान्यामध्ये दाखल करण्यापूर्वीच निधन झाले अशी मला माहिती मिळाली आहे। इतका भयानक अपघात आहे की अहमदपूरकडून जी 4 चाकी जात होती, अहमदपूरकडून ब्रिझा 4 चाकी येत होती आणि इकडे काजळ हिप्परगा आहे। काजळ हिप्परग्याहून या दुचाकीवरून जावेद आतार नावाचा मुलगा अहमदपूरकडे जात होता। आणि या घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता आपण पलीकडे जाऊया सर, तिकडे आपल्याला जायचं आहे। ज्या 2 गाड्यांचा अपघात झालेला आहे त्या अपघातातील एक गाडी, पहिली गाडी हे तुम्हाला दुचाकी मी दाखवतोय। रवी यादवराव बुरकुले हे या ठिकाणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी नारायण बेंबडे आणि बुरकुले सर या ठिकाणी आलेले आहेत। अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। इतकी जबरदस्त धडक आहे ही की मोटारसायकलचा पुढचा व्हील जो आहे पूर्ण चक्काचूर झालेला आहे। त्या गाडीचा जो पार्ट आहे या ठिकाणी पुढचं जे समोरचा शो असतो त्याची धडक लागल्यानंतर याच ठिकाणी पूर्ण तुटून पडलेले आहेत पार्ट। आणि 2 व्हीलरचा जो आहे बघा, हा 2 व्हीलरचा पार्ट आहे, तुकडा आहे हा। इतक्या मोठ्या स्पीडमध्ये हा अपघात झालेला दिसतोय। या ठिकाणी बघ्यांची गर्दी होत आहे। आपण पलीकडे जाऊया सर। बघा तुम्हाला ती 4 चाकी दाखवतो मी। ती जी गाडी आहे 4 चाकी ब्रिझा जी गाडी आहे अहमदपूरहून अंबाजोगाईकडे जात होती आणि त्यामध्ये सुधीर बेंबडे हे अंदाजे 52 ते 55 वर्षाचे नागरिक आहेत। ते या 4 चाकीमध्ये होते, परंतु या दोघांचा समोरासमोर अपघात झालेला दिसतोय आणि गाडी पूर्ण रोडच्या खाली जाऊन कोसळली आहे। गाडीचा देखील मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाल्याचं दिसतंय आपल्याला। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने अपघातातील दोन्हीही जखमींना अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। अपघात होताच नागरिकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली दिसते आहे। तुम्ही बघू शकता हे मी डाव्या हाताकडून जे दाखवतो आहे रेड कलरची गाडी आहे आणि मारुती सुझुकीची गाडी आहे। ब्रिझा नाव असं आहे आणि गाडीचा क्रमांक आहे MH55B 3034 असा या गाडीचा क्रमांक आहे। आता या गाडीची आपण जवळून पाहणी केली तर तुम्हाला मी पूर्ण चित्र दाखवणार आहे। हो नागरिक मलाही थोडंसं सांभाळून खाली उतरा असं सांगत आहेत। मी हे पूर्ण तुम्हाला चित्र दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। सर सावकाश या, तुम्ही व्यवस्थित धरा। आपण इकडून आल्यानंतर हे पूर्ण गाडी आपल्याला दाखवता येईल। सावकाश या। ही गाडी बघू शकता, गाडीचा पुढचा भाग जो आहे संपूर्ण चक्काचूर झालेला आहे। न्यू ब्रँड गाडी आहे ब्रिझा, कारण तो येत असताना त्याला पुढची मोटारसायकल कशी दिसली नसावी हे दुर्दैव म्हणावं लागेल। खऱ्या अर्थानं या गाडीमध्ये जे सुरक्षेसाठी एअरबॅग जे आहेत, एअरबॅग बसवलेले ते दोन्ही एअरबॅग ओपन झालेले आहेत। सुधीर बेंबडे यांची प्रकृती कशी आहे ही काही मला माहिती मिळाली नाही, परंतु इथे या नागरिकांपैकी कोणी प्रथमदर्शी जर असेल तर मी त्यांच्याकडून
संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे। बघू शकता तुम्ही राईट साईड जी आहे गाडीची पूर्ण चक्काचूर झालेली आहे, चेंदामेंदा झालेली आहे। नवी गाडी दिसते आहे, अगदी कोरी चकचकीत गाडी आहे। मात्र या दोन गाड्यांचा मोठा अपघात झाल्यामुळे एक जण दुचाकी स्वार जो आहे तो गेलेला आहे, त्याचं निधन झालं आहे असं इथल्या नागरिकांकडून बोलण्यात येते। काय कोणाला माहीत आहे हे आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सर, तुम्ही माहीत आहे का काही या संदर्भात सांगता येईल काही? नव्हतात का तुम्ही? कोणी प्रथमदर्शी नागरिक कोणी आहेत का इथं? कसं झालं काय तुमच्याकडून मी ऐकण्याचा प्रयत्न करणार आहे। सर, तुम्ही आहेत का इथं? हां, कोणी हे नागरिक जे आहेत नंतर अपघात झाल्यानंतर हे आलेले आहेत, यांना कसं काय झालं हे काही माहीत नाही, परंतु हे बघण्यासाठी गर्दी करत आहेत। आणि बघू शकता तुम्ही मोठी गर्दी या ठिकाणी नागरिकांची होत आहे। ब्रिझा गाडी जी आहे या गाडीमध्ये सुधीर बेंबळे नामक हे आहेत, अहमदपूर तालुक्यातील उगलेवाडी येथील नागरिक आहेत। 55 वर्षीय ते नागरिक आहेत आणि ते अहमदपूरकडून अंबाजोगाईकडे जात होते। जावेद आतार काजळ हिप्परगा येथील जो तरुण आहे तो काजळ हिप्परग्यावरून अहमदपूरकडे जात होता। मात्र तुम्हाला ह्या घटना अचूक स्थळ जर सांगायचं जर झालं तर काजळ हिप्परगा आणि लांजीपाटीच्या मध्ये हा स्पॉट आहे असं तुम्हाला सांगता येईल। विशेष म्हणजे इथून हाकेच्या अंतरावरच असा एक स्पॉट आहे की 8 दिवसामध्ये एकाच मालकाच्या 2 गाड्या जळून खाक झाल्या होत्या। त्या पलीकडे हाकेच्या अंतरावर तो स्पॉट आहे। आणि विशेष म्हणजे या 2 गाड्यांचा अपघात झाला त्यावेळेस कमीत कमी 150 मीटर अंतर आहे, 150 मीटर। तुम्ही बघू शकता ते पलीकडे जे नागरिक दिसत आहेत तो स्पॉट तिथे आहे अपघात झालेला। मात्र त्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर दुचाकीवरचा जावेद आतार नावाचा तरुण त्याच ठिकाणी कोसळला आणि तिथूनच त्याला दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं। मात्र तिथून अपघात झाल्यानंतर गाडी पुढे येत असताना या ब्रिजामध्ये असलेले सुधीर बेंबळे यांचाही गाडीवरचा ताबा सुटला असावा आणि रोड सोडून पूर्ण गाडी जी आहे उजव्या बाजूला पूर्ण खड्ड्यामध्ये जाऊन पडलेली आहे। गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसते तुम्हाला। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मदत कार्य सुरू केलं आणि घटनास्थळी अहमदपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी देखील धाव घेतलेली दिसते। बघू शकता तुम्ही हा जो अपघात जो आहे इतका विचित्र आहे मित्रांनो। खऱ्या अर्थानं सांगायचं जर झालं तर मागच्या 3ऱ्या दिवसातली ही दुसरी अपघाताची घटना असून अनेक वेळा आम्ही तुम्हाला आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून आवाहन करत आहोत की आपल्याला रोडच्या माध्यमातून सुविधा 1 पट झाली असेल परंतु धोके मात्र 10 पट झालेले आहेत। म्हणून आपण सुरक्षित वाहन चालवलं पाहिजेत। 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो किंवा अन्य कोणतंही वाहन असो, आपण जोपर्यंत नियमांचं पालन करणार नाही तोपर्यंत अपघाताची संख्या कमी होऊ शकणार नाही। म्हणून तुम्हाला मी पुन्हा एकदा आवाहन करणार आहे, पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून आवाहन करणार आहे की आपलं वाहन जे आहे अत्यंत जितक्या किलोमीटरची स्पीड आहे तितक्याच प्रमाणामध्ये आपण चालावं, जेणेकरून आपला अपघात टळू शकेल। आपल्या घरी आपली कोणीतरी आई, बहीण, मुलगी, मुलगा, आपले नातेवाईक, कुटुंबीय आपली आतुरतेने वाट पाहत आहेत, हे क्षणोक्षणी आपण विसरता कामा नये। आम्ही संपूर्ण A to Z माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे। बघू शकता तुम्ही हा जो आहे हा अंबाजोगाईकडे गेलेला रोड आहे माझ्या डाव्या बाजूकडे आणि उजव्या हाताकडे जो गेलेला आहे हा अहमदपूरकडे चाललेला मार्ग आहे। अगदी अहमदपूर शहरापासून हे एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावरचं हे ठिकाण आहे आणि याच ठिकाणावरती दुचाकी आणि 4 चाकीचा मोठा अपघात होऊन या अपघातामध्ये 1 जण दगावल्याची हाती माहिती मिळाली आहे। ही जर बातमी तुम्ही यूट्यूबवरती बघत असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुकवरती जर बघत असाल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज। शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर।
भाऊ काहीच नाही इकडून पुण्यामध्ये गेले ते इकडून अलीकडून तर गेले पलीकडून गेले आपली आई काय आवाज भोजनाचा आपल्या काहीच नाही काहीच जावेद आहे रे गावातला आपल्या बाबूलालचं पोरगा आहे म्हणा बारक ती गाडी चालवते ती ठोकणार नाही ती पडलेलं टू व्हीलर वरलं गाडी काय इतकीच आहे आमच्याच गावात केलं मालिक होय ठीक आहे हम की बारकं होतं का मोटर पोरगा बोलून जा जरा आवाज बहुजनांचा